आता कसं असतं की हार्मोनल एज मध्ये प्रेमात पडणं, नंतर प्रेमभंग प्रकार, हे सर्व नॅचरल आहे, पार्ट अँड पार्ट ऑफ द प्रोसेस आहे. प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा कुठचाही ब्रेकअप हा नॉन म्युच्युअल असतो. आता म्युच्युअल ब्रेकअप म्हणजे काय असतं की बाबा चल, दोन व्यक्ती ठरवतात बाबा आपण एकमेकांबरोबर कॉम्पॅटिबल नाही आहोत, आपले काही डिफरन्सेस आहेत, आपले काही वाद होत आहेत आणि आपण सहमतीने आणि म्युच्युअली, मी ज्याला म्हणेन, आपण आता इथेच थांबवूया आणि ह्याच्या पुढे आपण एक चांगले मित्रमैत्रिणी म्हणून राहूया किंवा आपण एकमेकांशी नकोच बोलूया. हे म्युच्युअली जेव्हा होतं ना, ते खूप चांगलं होतं, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नसतो, ते सेफ असतं मी म्हणतो. प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा नॉन म्युच्युअल ब्रेकअप. आता नॉन म्युच्युअल ब्रेकअप म्हणजे काय की इदर ऑर पार्टी, मग ते मेल पण असेल किंवा फिमेल पण असेल, बोथ आर इक्वली, जेव्हा इदर ऑर पार्टी ब्रेकअप नाही करू इच्छित आणि जेव्हा ती स्वतःच्या गिल्ट वरती घेते, की स्वतःच्या इमेज वरती, की तू मला ब्रेकअप केलास, मला कसं नाही म्हणालास किंवा मला कसं नाही म्हणालीस, हा प्रकार जेव्हा होतो, जेव्हा टॉक्सिसिटी इंट्रोड्यूस होते ह्याच्यात, अगदी बरोबर, इगो हर्ट जिकडे होतो. सो हे असतात नॉन कन्सेंच्युअल ब्रेकअप, ज्याला मी म्हणेन, किंवा नॉन म्युच्युअल ब्रेकअप. सो या नॉन म्युच्युअल ब्रेकअप मध्ये प्रकार जरा थोडं ना डायव्हर्जंट असतं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ह्या गोष्टी जरा थोड्या क्रिमिनल साईडला पण टळू शकतात. आता त्या कशा, की कुठच्याही पार्टी मग समोरच्या पार्टीला प्रेशराईज करेल की तू माझ्याशी ब्रेकअप केला तर मी तुझे फोटोज लीक करीन, पॉर्न वेबसाईट्स वरती अपलोड करीन किंवा असं तसं, ह्या सगळ्या ज्या धमकावणं असतं. आता ह्या धमकावण्यापर्यंत पण ठीक आहे, पण काही काही मुलं किंवा काही काही मुली काय करतात, मुद्दाम पॉर्न वेबसाईट वरती जाऊन डायरेक्ट कॉन्टेंट अपलोड करतात आणि सांगतात की मी अपलोड केलेलं आहे. सो धमक्यांपर्यंत जरी असेल तरी आपण कसं की चल पोलिसांना रिपोर्ट करून ताबडतोब पोलीस मध्ये इंटरफेअर करून ते अपोजिट पार्टी जी धमकवती आहे त्याला समज दिली जाऊ शकते आणि वयानुसार त्याच्यावरती जी असेल कारवाई केली जाऊ शकते. पण जेव्हा तिकडे कॉन्टेंट अपलोड होतो आणि ती सांगते की मी तुझं तिकडे टाकलेलं आहे, किंवा ती त्या व्यक्तीला न कळत वेगवेगळ्या मार्गाने कळतं की माझा तिकडे प्रायव्हेट फोटोज किंवा व्हिडिओ व्हायरल झालेलं आहे,